हाय गाईज, नमस्कार. तर आज आहे सोमवार आणि आत्ता वाजलेत सकाळचे 11 आणि आज मी जाणार आहे तुळशीबागेत. तर चला बघूया आपण आज काय नवीन बघायला भेटतं आपल्या सगळ्यांना. तर बघा, सर्वप्रथम तर मी बस स्टॉपला जाणार आहे आणि बस स्टॉपला जाता जाता मध्येच रस्त्यामध्ये एकदम असं सुंदर असं आमच्या दादांच्या दुकानात आज सुंदर अशी फुले विकायला ठेवलेली आहेत आणि दादा ते आवडत आहेत. पुढे बस मला भेटली आणि मी बसमध्ये बसली आणि चला तर आता आपण जाऊयात तुळशीबागेत. बघा, तुळशीबागेमध्ये आज पाऊस तर खूप होता. पाऊस असून सुद्धा लोकांची खरेदी करण्यासाठी गर्दीही थांबलेली नाही आहे आणि पावसाळा असल्यामुळं ऑफर पण खूप सारे आहेत तुळशीबागेमध्ये. जसे की 250 रुपयाला टॉप्स, पॅन्ट, जीन्स वगैरे असे भरपूर सारे व्हरायटी आहेत. त्याचप्रमाणे आज मी गेली होती माझ्यासाठी टिफिन बघण्यासाठी. तर टिफिन घ्यायचा होता मला स्टीलचा, तर ते मी बघत होती. तर घेतला तसा मी टिफिन पण मला छान मिळाला आणि त्या दुकानात खूप सारी भांडी पण होती आणि होलसेल भावात विकत होते. तसं तुळशीबागेमध्ये प्रत्येक वस्तूवरती ऑफर्स तर असतातच. आणि त्यानंतर मी गेली मस्तपैकी पावसाळी चप्पल घेण्यासाठी. तर पावसाळी चप्पल देखील इतक्या सुंदर सुंदर चप्पल्स होत्या. 150 रुपयापासून ते 400 रुपयापर्यंत सेल लागलेले होते. अनलिमिटेड व्हरायटीज होत्या आणि त्यातली मला एक छान अशी चप्पल आवडली आणि मी ती घेऊन टाकली. आणि त्यानंतर ज्वेलरी शॉपकडे गेले. तर ज्वेलरी पण भरपूर साऱ्या अशा व्हरायटीज होत्या. जसे की लग्नामध्ये घालण्यासाठी गंठण असतात किंवा मोठे ते राणीहार असतात, चॉकर्स असतात. ह्या सगळ्या व्हरायटीज दुकानांमध्ये होत्या. आणि त्यानंतर पुढे गेली मी फुल मार्केटला. फुल मार्केटमधनं मी मस्तपैकी माझ्यासाठी एक गजरा विकत घेतला आणि तो गजरा घेतल्यानंतर पुढे मी चला म्हटलं आता आणखीन पुढे काय नवीन बघायला भेटतंय तर बघूया. तर रस्त्यात जाता जाता गणपती बाप्पा दिसले. तर तेच आपलं दगडूशेठ गणपती. तर बाप्पांचं आजचं रूप इतकं मनमोहक होतं, इतकं मनाला छान वाटलं आणि दर्शन घेऊन मी लगेच निघाले आणि परतीचा प्रवास सुरू केला. चालता चालता पाऊस पण येत होता, पण पावसात फिरण्याची मज्जाच काही वेगळी असते. त्यामुळे मी ठरवले की चला बस स्टॉपपर्यंत मस्तपैकी रमत गमत पायी पायी जाऊयात. आणि थोड्याच वेळात मी बस स्टॉपला पोहोचली आणि घरी निघाली. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.